हे बघितलं का? सरकारची एक नवीन योजना आली आहे. -40 मार्क्स मिळवा आणि डॉक्टर बना. काय? नीट पीजीची एक्झाम झाली, त्याच्यामध्ये आता -40 मार्क्स मिळाले तरी MD MS होता येणार आहे. कसं काय पण? 2025ची नीट पीजीची एक्झाम झाली. टोटल सीट्स आहेत 80,000. MD MS DNB सगळं मिळून. तर एक्झाम दिली 2,42,000 पोरांनी. आता काउन्सिलिंगचे 2 राऊंड झालेत तरी 18,000 जागा रिकाम्या आहेत. एवढ्या? कारण सगळ्यात जास्त डिमांड आली आहे क्लिनिकल ब्रांचेसला, म्हणजे डर्मॅटॉलॉजी, OBG, जनरल मेडिसिन, ऑर्थो, पेडियाट. नॉन क्लिनिकलला कोणी जायच ना. आणि दुसरा मोठा प्रॉब्लेम प्रायव्हेट कॉलेजेसचा. प्रायव्हेट कॉलेजमध्ये 25 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत फीस झाली आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त वॅकन्सीज प्रायव्हेट कॉलेजमध्ये राहिल्यात. त्याच्यामुळे जागा भरल्या जाव्या, रिकाम्या राहू नये म्हणून गव्हर्नमेंट कट ऑफच कमी करून टाकला 3ऱ्या राऊंडमध्ये. जनरल असेल तर 800 पैकी 103 आणि SC ST OBCला 800 पैकी -40. अरे मग क्वालिटीचं काय? डॉक्टर म्हणजे आजीवाशी खेळ झाला. सुप्रीम कोर्टात पिटिशन फाईल झाली आहे. कोर्टाने हाच प्रश्न एक्झॅक्टली विचारला गव्हर्नमेंटला, क्वालिटीचं काय? सरकार म्हणते हे सगळे आधीच MBBS डॉक्टर आहेत, आता क्वालिटी चेक करायची गरज नाही. अरे 5.5 वर्षाचा MBBSचा कोर्स करून 800 पैकी 100 गुण त्यांना पडत नसतील किंवा पॉझिटिव्हमध्ये मार्क्स त्यांना पडत नसतील तर MBBS करून त्यांनी काय देवे लावले? सरकारला याच्याशी काय घेणं देणं नाही. त्यांचं म्हणणं आहे जागा रिकाम्या राहू नयेत, त्या भरल्या गेल्या पाहिजेत, नाहीतर वेस्टेज ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर होईल, विशेषतः प्रायव्हेट कॉलेजेसचं. म्हणजे आपण मेलो तरी चालतं.